त्यातली ताई रायपतवार यांचा हा सुरुवातीचा थायरॉईडचा रिपोर्ट डेट आहे 30/12/2024. त्यावेळेस TSH 10.58. त्याच्यानंतर आपली रिचवे सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची ट्रीटमेंट ताईला चालू केल्याच्या नंतरचा हा ताईंचा रिझल्ट. आता ताईचा TSH आहे 2.63. ताईचा थायरॉईड 100% नॉर्मल झाला आहे. आता आपण ताईच्याच तोंडून आपल्या काय प्रोडक्ट घेतले त्याबद्दल माहिती घेऊया. ताई, आपल्याला थायरॉईडचा जो आजार होता तो मागच्या किती वर्षापासून होता? 7 वर्षापासून आपल्याला थायरॉईडचा आजार होता. आणि आपल्याला थायरॉईडच्या आजारासाठी कुठल्या डॉक्टरांची ट्रीटमेंट चालू होती? हैदराबादचे डॉक्टरांची ट्रीटमेंट चालू होती. आणि या 7 वर्षाच्या काळामध्ये तुम्ही रेग्युलर ट्रीटमेंट वगैरे सगळं मेडिसिन घेत आहात, तरी पण तुम्हाला ट्रीटमेंटचा काही फायदा, तुमचा थायरॉईड कधी नॉर्मल आतापर्यंत झाला का? मग काय होत होतं? दिवसांदिवस तुमचा थायरॉईड वाढतच चालला होता. तर तुमचे जे मिस्टर आहेत ऋषी सर, तर सरांना आम्ही जे काही प्रॉडक्टबद्दल माहिती वगैरे दिली, तर सर तुम्हाला काय वाटते थायरॉईडबद्दल कसा रिझल्ट वाटला आपला? सुरुवातीला इथं जे होतं लग्नाच्या पहिलेपासूनच तिला थायरॉईड होता. हो. मग कालांतरानं जे आम्ही चेकअप करत होतो त्याच्यामध्ये म्हणजे ते कमी होतच नव्हतं, वाढतच जायचं ते. आणि टॅबलेट पहिले 50 mgची होती, त्याच्यानंतर 88 झाली. हो. त्याच्यानंतर डिलिव्हरीच्या प्रोसेसमध्ये तिला 100-120ची पण तिला त्यावेळेस दिलेली होती. हो हो. किंवा बाळाला काही त्रास होऊ नये त्या हिशोबानं त्यांनी ती वाढवली होती. पण ते काही मुळापासून असं कमी व्हायचं असं काही आपल्याला कुठं काही भेटलंच नाही किंवा असं काही दिसलंच नाही की काय आपल्याला याच्यावर सोल्युशन करता येईल. मला असं समजलं की ताईला या सगळ्या प्रोसेसमध्ये मध्ये पॅरालिसिसचा स्ट्रोक पण येऊन गेला. हो, ते आला होता. हो. त्याच्यामध्ये पण 1 वर्ष आमचं पूर्ण ते ॲलोपॅथिकच्या टॅबलेट वगैरे सर्व काही गोष्टी होत्या. हो. पण आज जे आम्ही संजीवनी जे काही आम्ही औषध घेतलेले आहेत आपलं हे संजीवनी औषध, आणि आपल्याला या रिचवे कंपनीत आपल्याला संजीवनी औषधाची माहिती आपले मित्र मारुती पांचाळ सर यांनी माहिती दिली, आम्हाला याची माहिती दिलेली आहे. आणि याचा आम्हाला पुरेपूर म्हणजे 100% आम्हाला याचा रिझल्ट आलेला आहे की थायरॉईड हे आमचं पूर्णपणे कमी झालेलं आहे मिसेसचा. आणि जे काही पहिले जे काही डिसीज झाल्या होत्या पॅरालिसिसच्या, त्याही यामार्फत पूर्णही नीट झालेला आहे. आणि आज कुठलाही आजार यांना नाही आहे. संजीवनी आपले रिचवे कंपनीच्या या संजीवनी प्रोडक्टने खूप चांगला रिझल्ट आलेला आहे. आणि हे रिझल्ट सरांनी दाखवल्याप्रमाणे अतियोग्य आहे, जे की पॉझिटिव्ह 100% आलेलं आहे. आणि याचे सर्व श्रेय जातील म्हणजे आमचे मारुती पांचाळ पोलीस पाटील जुंबेगावकर यांच्यामुळे हे आम्हाला अमृत मिळालेलं आहे. आणि त्याचा आम्हाला उपयोग 100% झालेला आहे. पांचाळ सर, 2 शब्द आपले. सर, आता आपण सिडको नांदेड या ठिकाणी आहोत आणि रिचवे ग्रुप ऑफ कंपनीच्या माध्यमातून मी जेव्हा कामाला सुरुवात केली आणि स्वतःवर इफेक्ट तपासला, स्वतःवर रिझल्ट घेतला, आणि त्यानंतर माझे प्रेमस्नेही मित्र तथा बंधू ऋषिकेशजी रायपतवार यांच्या मार्फत मला थोडीशी कुणकुण लागली की त्यांच्या पत्नीला थायरॉईड, पॅरालिसिसचा अटॅक येऊन गेला आणि ओबेसिटी, असे 2-3 प्रकारच्या बिमाऱ्या, आणि त्यांची ट्रीटमेंट हैदराबाद या ठिकाणी चालू होती. त्यांना जेव्हा मी बघितलं आणि त्यांना हे इन्फॉर्मेशन सांगितलं की बाबा असं असं संजीवनीमुळं मला इफेक्ट झाला, माझ्या घरच्यांना इफेक्ट झाला, आणि भाऊ आपण आपल्या मॅडमला संजीवनी देऊन बघूत का? तर त्यांनी होकार दिला. आणि आम्ही लगेच डॉक्टर शशिकांत देवकर साहेबांना कॉन्टॅक्ट करून त्यांना बोलावून घेतलं सिडको नांदेड या ठिकाणी. आणि सिडकोला आल्यानंतर साहेबांनी त्यांची चेकिंग केली, त्यांना तपासल्यानंतर टोटली बिमाऱ्या ज्या होत्या त्यांच्या, की ते दररोज त्यांनी ॲलोपॅथिकच्या टॅबलेटला एवढ्या कंटाळल्या होत्या की अक्षरशः त्यांच्या डोळ्यात पाणी यायचं गोळी खात असताना. आणि ते आम्हालाही पाहावं असं झालं, म्हणून आम्ही ऋषिकेशला विनंती केली आणि त्या ताईंनाही आमच्यावर विश्वास दाखवला, आणि त्या विश्वासाला पात्र आमची संजीवनी ज्यूस ठरलेली आहे. आज जर बघितलं तर त्या ताईंना 1 किलोमीटर 2 किलोमीटर जरी चाललं तरी कुठलाच त्रास जाणवत नाही. आणि थायरॉईड, ओबेसिटी आणि पॅरालिसिस हे ज्या 2-3
कॉम्बिनेशनच्या बिमाऱ्या होत्या ते अक्षरशः पूर्ण कमी झालेल्या आहेत. आपण त्यांच्या तोंडातून आता ऐकलेलं आहे. आणि मी एवढं सांगू शकतो की जोपर्यंत ही संजीवनी आपल्या डायजेशनमध्ये जाणार नाही किंवा आपण त्याचा इफेक्ट तपासणार नाही तोपर्यंत आपल्याला हे समजणार नाही. म्हणून ऋषिकेशच्या माध्यमातून माझ्या बंधू आणि त्यांची मॅडम या सर्वांच्या माध्यमातून आम्हाला जो हा रिझल्ट आला, हा रिझल्ट असामान्य रिझल्ट आहे. मी एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो. हर हर रिचवे, घर घर रिचवे, हर हर रिचवे, घर घर रिचवे.